आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहे डे नाईट क्रिकेट स्पर्धा 2 लाखाची पाहायला मिळेल। अजय भोईर या स्पर्धेचे शिल्पकार आहेत आणि संदीपजी म्हात्रे जे आपल्याला पाहायला मिळतात टीम मॅनेजमेंट आणि सहकार्य हरेश्वर किनी, प्राण भोईर, तदनंतर सचिन भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम जी सज्ज आहे। 18 ते 23 जानेवारी टेनिस क्रिकेटचा महासंग्राम डे नाईट स्पर्धा आपण पाहतो 5:30 वाजता सुरू होईल आणि खूप लवकरात लवकर मात्र डे नाईटच्या स्पर्धेला ते रूपांतर आपल्याला पाहायला मिळेल। या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत। मॅन ऑफ द मॅच उमेश याच्याकडे आपण जाऊया। हॅलो, का जबरदस्त शेवटच्या क्षणाला आपण पाहतोय 5 चेंडू फेस केले गेले, 2 षटकार 2 चौकार ठोठावले गेले आणि तिथूनच मात्र आपण पाहतोय बॉडी लँग्वेज बदलले गेले। 5 चेंडू मध्ये 20 धावा उमेश ठरला जातोय मॅन ऑफ द मॅच। तर राजेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय। टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत। जीवदानी स्पोर्ट संजयजी पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले आहेत। तर आपण पाहतोय या शेवटचं षटक होता, थोडासा अडचणीत संघ होता, तर काही जबरदस्त फटकेबाजी, 2 षटकार 2 चौकार ठोठावले गेले। खेळपट्टी कशा पद्धतीची आहे, ज्या पद्धतीने आपण पाहतोय खेळपट्टी खूपच सुंदर आहे। क्रिकेट खेळण्यास लास्टच्या ओव्हरीमध्ये असं वाटलं की स्कोरची गरज होती आणि आम्हाला 60 ते 65 टार्गेट करायचं होतं, म्हणून मारणं गरजेचं होतं। तर नक्कीच आपण ज्या पद्धतीने आपण म्हटलं गेलं की शेवटच्या क्षणामध्ये शेवटच्या षटकामध्ये धावांची गरज होती, मात्र ज्या पद्धतीने स्ट्रोक केले गेले लॉंग ऑन लॉंग ऑफला आणि एकंदरीत आता मात्र या स्पर्धेविषयी आणि रॉकी ग्रुपला कशा पद्धतीने तुम्ही शुभेच्छा द्याल? खरोखरच आयोजन नियोजन खूपच सुंदर आहे। जसं चातक पक्षी पावसाची वाट पाहतो तसं आम्ही रॉकी ग्रुप जे चषक भरवतात त्याची आम्ही आतुरतेने वाट पाहतो। तर धन्यवाद। आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचचा शिल्पकार ठरला गेला मिस्टर उमेश। सामना चालू आहे मैदानाच्या आतमध्ये। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स मिस्टर प्रमोदजी शेडगे। धन्यवाद। 4 धावा फलकावर पाहायला मिळतात। अतिशय देखणं असं आयोजन नियोजन ऑल इज वेल ही स्पर्धा आपण पाहू शकताय। आजचा सलग 5वा दिवस। आज थोडंफार ढगाळ वातावरण पाहायला मिळतं। ऑफ साईडला सुरेख पद्धतीने आई आशापुरी एडव्हान्स संघ काय बन्नाट फॉर्मामध्ये आहे। एका साईडला साई केवारोड संघाचं पारडं जड जरी असलं तरी सुद्धा 2021चं हे शानदार वर्ष कोणाच्या नावावर जाईल याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असेल, कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ मातब्बर। एका साईडला पंकज गरत यांनी सांगितलं आम्ही टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारू। थोडंसं इंजुरी संदीप म्हात्रे यांना आहे, अन्यथा प्लेइंग 11 मध्ये ते जरूर दिसले असते, परंतु आज 12वा खेळाडू म्हणून पाहतायत। जर आज सामना विन झाला तर त्यांनी स्टेटमेंट दिली की आम्ही नेक्स्ट मॅच मध्ये दिसू। धावांची गती जर आपण पाहिली तर 5-3 चेंडूचा खेळ झालाय। षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं पॉवर प्लेचं रोहन गावड एका साईडला आपण पाहतो की जबरदस्त फलंदाज पाहायला मिळतो। ॲज अ बॅट्समन, ॲज अ कॅप्टन, ॲज अ विकेट कीपर, ॲज अ बॉलर, चारही फॉर्मॅट मध्ये सुपर पाहायला मिळतोय। तर एका साईडला जर आपण पाहिलं तर मिस्टर दिवेश एडव्हान्स संघाला गौरव तरे हे नेहमीच प्रोत्साहन देणारं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे। त्यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। कुमार महाले त्या ठिकाणी आपण पाहतोय गोट्या या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली टेनिस क्रिकेटमध्ये आणि तेच आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या भूमिकेत। पहिलं षटक 4 चेंडूचा खेळ झालाय, 5 धावा, पॉवर प्लेचं बंधन आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये। प्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी, सुंदर चेंडू यावेळेला पाहायला मिळतो ऑफस्टंपच्या बाहेर। चेंडूला यावेळेला मात्र आपण पाहतोय पिच केले गेले संदेश ची सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते। ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग, टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकतात। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना 2 फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये। डाव्या साईडला पाटील नेटवर्क नितीश पाटील स्वतः आहेत। अप्रतिम गुड डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर खराब शॉट सिलेक्शन, अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण संदेशच्या द्वारे पाहायला मिळालं। मॅग्निफिसंट बॉलिंग, बॅटची एज होती, विरल नायर त्या ठिकाणी दर्शवत असताना थोडीशी चुकी जरूर झाली, परंतु येणारा काळ दर्शवेल की या झेल सोडण्याचा परिणाम काय असेल, कारण जेव्हा जेव्हा झेल सोडलेत ना तेव्हा मात्र आपण पाहतो इतिहास रचले गेलेत फलंदाजांच्या द्वारे। एंड ऑफ द ओव्हर, पहिलं षटक कंप्लीट झालं आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 5 या धावसंख्येवर। घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये।
थँक्यू. तर पहिलं षटक पॉवर प्लेचं बंधन आणि पॉवर प्लेच्या बंधनात पॉवरफुल गोलंदाजी यावेळेला पाहायला मिळाली ती मिस्टर संदेशच्या द्वारे. सुपर बॉलिंग ऑफ्टमच्या बाहेर जास्तीत जास्त चेंडूला पिच केलं गेलं होतं. कुमार महाले आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने. यावेळेला मात्र फुलटा चेंडूला रोहन गावडच्या बॅट मधून एक खणखणीत षटकार, 6 धावा. व्हॉट अ शॉट. षटकार येतोय केवळ ऑफ साइडला आपण पाहू शकताय. तर चेंडू सिली पॉइंटच्या क्षेत्रामध्ये निघून जातोय. तत्पूर्वी एकदा वर्जित केली जाईल. सुंदर यावेळेला रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते, ज्यामध्ये तुमच्या दोन्ही फलंदाजांमध्ये तालमेलची गरज असते. एस, नो अँड वेट या 3 गोष्टींचा जेव्हा जेव्हा संगम झालाय त्यावेळेला मात्र तुमच्याकडे ती खूप चांगल्या प्रकारचं आपण पाहू शकतात. एकदा वर्जित केली जाते. षटकार आल्यानंतर रोहन गावड सेन्सेशनल क्रिकेट यावेळेला कळलं गेलंय. परंतु एका साईडला जर आपण पाहिलं तर रोहन व्यवस्थित काही करत असताना दिवेशच्या बॅट मधून धावा येत नाहीये. 3 चेंडू सलग डॉट. आत्मविश्वास कुठेतरी मात्र यावेळेला आपण पाहतोय की थोडासा द्विगुणित झालेला नाहीये. आत्मविश्वास दुरावला गेलाय. पुन्हा एकदा तोच आत्मविश्वास यावेळेला नाहीये. ज्या पद्धतीने रणनीती गेम प्लॅनिंग यावेळेला मात्र कुठेतरी आपण पाहतोय थोडंसं खराब पाहायला मिळालं. 12 धावा फलकावर 1.3 चेंडूचा खेळ झालाय. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा दिवेशचं यावेळेला पाहायला मिळतं. धावांची गती जर आपण पाहिली तर 12 धावा. इथे एक मोठा फटका, सिंगल डबल तुम्हाला खूप आत्मविश्वास देईल. यावेळेला मोठा फटका येईल का पाहायचंय. ऑन साइडला फटका चांगला आहे. त्या रडार मध्ये चेंडू आला आणि षटकाराने मात्र यावेळेला द्विगुणित आनंद झाला असेल. 6 धावा. गुड शॉट. थँक्यू. वेलकम बॅक. 18 धावा फलकावर पाहायला मिळतात. 1.4 चेंडूचा खेळ झालाय. कुमार महाले पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना. सुपर मॅच. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. यावेळेला ऑन साइडला हेलिकॉप्टर शॉट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. ऑन साइडला लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी एक धाव वर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. प्रथम फलंदाजी करताना आई आशापुरी एडवन हा संघ आपण पाहतोय. टॉस हरल्यानंतर फलंदाजी यावेळेला आली आणि रोहन गावड यांनी सांगितलं की स्टेटमेंट दिली की आम्ही जर टॉस जिंकलो असतो तर कदाचित फलंदाजी यावेळेला क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. परंतु यावेळेला फलंदाजी आले राजेश पाटील, शेठ माणूस मात्र परिवारातील सदस्य. यावेळेला आपण पाहतोय सुरेख पद्धतीने स्क्वेअर ऑफ द विकेट. इंटेलिजंट क्रिकेट म्हणतात ना, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आणि यावेळेला मात्र तेच रोहन गावड यांच्या बाबतीमध्ये पाहायला मिळालं. हुशारीने क्रिकेट खेळलं गेलं, कारण आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. जर इथे तुम्हाला टिकून राहायचं असेल तर तुम्हाला सतत चाली रचाव्या लागतील. सुपर रोहन गावड. एंड ऑफ द ओव्हर. 23 धावा. थँक्यू. 23 धावा फलकावर पाहायला मिळतात. मॅन ऑफ द सिरीज साठी बॅट आपण पाहू शकतायत. खूप चांगल्या प्रकारची बॅट आपण पाहतो. अल्पेश दादा बोईरे यांच्या माध्यमातून आमदार चषकाचे सूत्रधार आणि त्यांच्याकडून बॅट आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगल्या प्रकारची आपण पाहू शकताय. अमान स्पोर्ट्स अब्दुल शिकलगार यांचं स्पोर्ट्सचं शॉप आहे आणि तिथून आपण पाहू शकताय. त्यानंतर खूप चांगल्या प्रकारचं आपण पाहतोय जी बॅट अजून एक आपल्याला पाहायला मिळते विघ्नहर्ता स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. शूज आपण पाहू शकतायत. खूप चांगल्या प्रकारच्या ट्रॉफीज ज्या स्पॉन्सरची नावं आम्ही या इनिंग नंतर लगेच तुमच्यापर्यंत आपण पाहू. आणि अभिनेश किनी यांच्याकडून आगाम मोटर्सच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज हिरोची बाईक जी आपल्याला पाहायला मिळते. हिरो कंपनीची बाईक आपण पाहू शकतायत. हे सर्व स्पॉन्सरशिप
यावेळेला मात्र क्लीन बोल्ड, खराब शॉट सिलेक्शन, फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकताय. तर यावेळेला गेम प्लॅनिंग केलं होतं की दिवेशला आज प्रमोट करूया, परंतु दिवेशने मात्र यावेळेला जे मात्र शॉट यायला हवेत ते मात्र यावेळेला पाहायला मिळालं नाही. आणि मितेश तरे ज्या मातीत रुजलो मातीत वाढलो त्या मातीला आद्य प्रणाम करणं हे आपलं आद्य कर्तव्य. आणि मितेश तरे अर्थातच रगत या नावाने जास्तीत जास्त टेनिस क्रिकेटमध्ये ज्याला पसंती मिळाले तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. घेऊया एक छोटीशी विश्रांती, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे, थँक्यू. तर षटक क्रमांक 2 कंप्लीट झाल्यानंतर पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त करतोय गोलंदाज प्रतीक. यावेळेला आपण पाहू शकतात धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ती 23 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 2.1 चेंडूचा खेळ झालाय. आई आशापुरी एडव्हान्स संघ यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला पाहिलं, चेंडूला ओळखलं आणि बाकीचं काम पंचांवर सोपवलं गेलं. यावेळेला वाईटचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर 23 धावा 24 धावा यावेळेला आपण पाहू शकतायत. 24 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज उजव्या हाताने अप्रतिम यावेळेला टप्पा. मात्र आपण एक चांगले खेळाडू आहात मितेश तरे, वाईटचा इशारा मागू नका. एक मोठी स्पर्धा खेळतात लाख मोलाची, राग मानू नका कारण पंचांचा अशा वेळेला अपमान होतो. कारण त्यांना इन्व्हाइट आपण का केलंय ते त्यांचं काम करतील, आपण आपलं काम करा. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 24 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहू शकतात. खूप चांगलं क्रिकेट. रॉकी ग्रुप चषक 2022चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला पहिला प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये. यावेळेला मात्र चेंडूला भिरकावून दिलं गेलंय. बॅटचं एज लागलं होतं. थर्ड मॅनला क्लिअर होतोय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी चौकार. गुड शॉट. थँक्यू डीजे. 28 धावा फलकावर. गुड शॉट म्हणता येणार नाहीये तर मिस टायमिंग यावेळेला झाला. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला ऑन साइडला प्रॉपरली टायमिंग यावेळेला पाहायला मिळतो. हा मात्र गुड शॉट आहे. जबरदस्त अप्रतिम सुपर टायमिंग माइंड ब्लोइंग शॉट. 6 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू. 23 एकंदरीत धावसंख्या जर आपण पाहिली तर 34 धावा 34 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर येताना मात्र यावेळेला गोलंदाज प्रतीकला उलटा चेंडू होता. सरळ बॅटने खेळलाय परंतु काय जबरदस्त टायमिंग आहे का. जबरदस्त क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलंय. अप्रतिम मॅग्निफिसंट फिल्डिंग आपल्या यावेळेला आपण पाहू शकतात. यस, आपण थोडस प्रॉपरली चेक यस पंचांनी मात्र मागणी केलेली आहे कारण पंच ऑनफिल्ड जेव्हा सांगतील तेव्हा आम्ही यावेळेला दर्शवू की षटकार रोखला गेलाय, अडवलाय की नाही. यावेळेला प्रॉपरली आपल्याला निनाद पाटील आम्हाला दर्शवतील. तर षटकार यावेळेला नाहीये. अप्रतिम गुड फिल्डिंग, सुपर ब्रिलियंट. धावांची गती जर आपण पाहिली तर 34 धावा. निलेश मसे मात्र आपण पाहतोय की जो वसई गट आहे तो मात्र आपण
जवळजवळ आपण पाहिलं तर शुक्रवारच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल हे आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी. धावसंख्या 35 धावा, 35 रन, 2.5 चेंडूचा खेळ झालाय. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुरेख पद्धतीने हा चेंडू पाहायला मिळतो. पंकज घरत यांच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी टप्पा पडल्यानंतर ज्या वेगाने चेंडू गेला ना, अप्रतिम सबमरिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. कोणताही चान्स मिळाला नाही. बॅटचं फेस ओपन केलं गेलं होतं. तर षटक क्रमांक यावेळेला 3 कंप्लीट झाले. 3 षटकांमध्ये 35 धावा या फलकावर पाहायला मिळतात. यानंतर लॉट्स टाकले जाणार आहेत. सर्व संघ जे आपल्याला पाहायला मिळतात. पहिला सामना एनसीसी सफाळा वर्सेस आपण पाहिला श्री गणेश दातिवरे, त्यामध्ये एनसीसी सफाळा संघाने आगेकूच केली. चटाळी वर्सेस गावदेवी वैतीपाडा, त्यामध्ये चटाळी संघाने मात्र आगेकूच केली. दांडाखडी वर्सेस मंगलमूर्ती विरातन संघाने मात्र आगेकूच केली. अर्ना 11 केळवा वर्सेस एसपी बॉयज, यामध्ये जर आपण पाहिला तर जो संघ विजयी झाला अर्ना 11 केळवा संघाने मात्र बाजी मारली. आणि सुरू असलेल्या सामन्यामध्ये मात्र आपण पाहतोय अजून रिझल्ट येणं बाकी आहे. तर 3 षटक धावसंख्या जाऊन पोहोचते 35 धावा. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. मितेश तरे आल्यानंतर धावांचा वेग वाढला. एका साईडला रोहन गावड पाहिजे प्रॉपरली टायमिंग साध्य करतील का आई आशापुरी एडव्हान्स संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर एका साईडला आपण पाहू शकताय जो संघ पाहायला मिळतोय एका साईडला साई केवा रोड संघाने मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आणि ओपनचा गट जर आपण पाहिला तर शनिवारच्या दिवसात आपल्याला ओपन गट पाहायला मिळतील. खूप चांगलं क्रिकेट, अप्रतिम. अक्षयने काय जबरदस्त चेंडू रोखला गेला होता. सुपर फिल्डिंग. कालच्या दिवसात तसंच घनश्याम भोईरने मात्र काय चेंडू रोखला गेला होता. अफलातून क्षेत्ररक्षण ऑफ साइडला प्रॉपरली टायमिंग, इनसाइड आउटचा फटका. ज्या पद्धतीने पहा शिडशिडीत आणि सड पातळ बांध्याचा हा फलंदाज, परंतु काय टायमिंग आहे जबरदस्त. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेलता है. त्यामधला मात्र मितेश तरेचं मी कौतुक करेन. सुपर टायमिंग. कठीण असतं अशा वेळेला मात्र हे स्ट्रोक खेळणं, कारण जेव्हा तुम्ही इनसाइड आउटचा फटका खेळता त्यावेळेला बॉटम हँडचा परिपूर्ण मनगडाच्या तुम्हाला परिपूर्ण वापर करावा लागतो आणि ती ताकद आहे. आता मात्र खाली राहिला होता हा चेंडू. आपण पाहतोय 6 धावेनिशी धावसंख्या जर आपण पाहिली तर 41च्या घरात पोहोचले गेले आई आशापुरी एडवन या संघाची. रॉकी ग्रुप चषक 2022चा हा शानदार सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपण पाहू शकतायत. ग्लॅमर आला या खेळाला. टेनिस क्रिकेटचा जो आज क्रेज वाढलेला आहे वाखाणण्याजोगे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा रडार मध्ये आला. स्टेप आउट होऊन सुंदररित्या मात्र आमच्या कॅमेरामॅन बंटी कुंभार यांच्या स्वागतासाठी 6 धावा राहुल कुंभार यावेळेला पाहायला मिळत आहे. थँक्यू. 47 धावा. ही ताकद आहे, ही नजाकत आहे मितेश तरी या फलंदाजाची. सुपर बॅटिंग. यावेळेला ऑफ साइडला चिप शॉट पाहायला मिळतोय. एक धाव निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकेपर्यंत यावेळेला आपण पाहिलं तर एक धाव निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 48 रन. 48 या धावसंख्येवर 3 पूर्णांक चेंडू फेकून झाले ते 4. 4थं षटक हे प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतं. नितेश कदम आणि विरल नायर हे 2 पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. उजव्या हाताने पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला पाहिलं शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं. चेंडू सरळ निघून जाईल. 4 धावांकरता गुड शॉट. अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो, हे क्रिकेटचं रहस्य आहे. आणि अशा चेंडूंना क्रिकेटच्या खेळाच्या मैदानात मात्र यावेळेला थारा नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज. अप्रतिम सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून एक धाव काही रोखू शकणार नाहीयेत. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकीने धावसंख्या 4 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या 53 धावा. आदरणीय साई भादवे साहेब यांच्याकडून मात्र आपण पाहतो जर मितेश तरेच्या बॅटमधून लगातार 3 षटकार येत आहेत तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल ते मितेशला. धावसंख्या 53 धावा. 1 गडी बाद. 4 षटकांचा खेळ झालाय.
चला विजयी संघाच्या कर्णधार या, विजयी संघाच्या कर्णधार यायचे धावसंख्या 53. आई आशापुरी एडव्हान्स संघाची यावेळेला आपल्याला स्थिती मजबूत पाहायला मिळते. अमोल पाटील यांनी सांगितलं रॉकी ग्रुप आपण पाहू शकतात. एनसीसी सफाळा, तदनंतर चटाळे, मंगलमूर्ती विराथन, अर्ना 11 केळवा आणि विजय संघाचे 2 प्रतिनिधी. 4 षटक 13 धावा. यस आकाश पाटील 10 तारखेपासून मात्र जे आग्री प्रीमियर लीग क्रिकेटचा महासंग्राम येत आहे. बहाडोली आणि खामलोलीच्या अगदी मधोमध ते मैदान आणि खूप सुसज्ज झालंय. देवानंद वजे साहेब जे 4 वर्ष सातत्याने आपल्याला पाहायला मिळतील. एक चांगलं व्यक्तिमत्व आहेत आणि मनोर प्रीमियर लीगचे सुद्धा अध्यक्ष आहेत देवासाहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व आग्री प्रीमियर लीगचे कमिटीचे मेंबर यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा पाहायला मिळेल. 10 ते 16 असा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम यंदाचं 5वं वर्ष पाहायला मिळेल. एक पारगाव पासून त्यांची सुरुवात झाली, वीर तानाजी पारगावच्या मैदानापासून तर थेट आतापर्यंत आपण पाहतोय. तदनंतर टेंबोडे, तदनंतर आपण पाहिलं असेल शिरसाड, भामटपाडा, माकणे आणि तदनंतर आपण पाहतोय या ठिकाणी बहाडोली खामलोलीच्या अगदी मधोमध बहाडोलीला हा मान जातोय. धावसंख्या 54 एकंदरीत पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये आपण पाहू शकतायत 4.1 चेंडूचा खेळ झालाय. गोलंदाज आहे यावेळेला चैतन्य गोलंदाजी मार्कवर येताना. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यावेळेला बॅटचं टॉप एज आणि शेवटच्या मोमेंटला मात्र झेल सुटतोय त्या ठिकाणी. तर रोहन गावड दुसऱ्या धाव घेण्याच्या प्रयत्नात नाहीयेत. रोहन स्वतःवर आत्मविश्वास ठेवतायत आणि अट्टहास केला गेलाय. पाहायचं या आत्मविश्वासाला जागे होत आहेत का, कारण आत्मविश्वास खूप महत्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, ती जाऊन पोहोचते फलकावर. एकंदरीत 55 धावा, 55 रन्स. यावेळेला अप्रतिम पुन्हा एकदा मात्र सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं गेलंय आणि फलंदाजाला मात्र यावेळेला बाद व्हावं लागेल. सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं गेलं. बॅक टू द डगआउट, गॉन. थँक्यू डिझाईन. 55 धावा फलकावर. विकी गोरेकर आडणेवरून शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद विकी. अर्थातच विक्रांत गोरेकर यावेळेला ऑफ साईडला आपण पाहतोय सुरेख पद्धतीने जजमेंटने झेल टिपला गेला आणि फलंदाज संदेश या ठिकाणी मात्र सुरेख पद्धतीने झेल टिपतोय आणि फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतात. 55 धावा झालेल्या आहेत. 3 गडी बाद आतापर्यंत आपण स्थिती पाहतोय. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. चला विजयी संघाचे कर्णधार या एनसीसी सफाळा, चटाळे, तदनंतर मंगलमूर्ती विराथन आणि अर्ना 11 केळवा आणि तसेच विजय संघाचे कर्णधार या ठिकाणी आपण पाहू शकतायत. वेलकम संदीपजी पाटील साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. तर धावांची गती 55 धावा, 55 ऑन द बोर्ड. अप्रतिम यावेळेला आपण पाहतोय टप्पापर्यंत सरळ चेंडू निघून जातोय. तर एका साईडला मात्र उमेश सुतार यांनी मात्र काही जबरदस्त खेळ साकारला गेला. मॅचचा मॅन ऑफ द मॅच पाहायला मिळत आहेत आणि उमेश हे सुद्धा एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत जी मात्र महामेळावा झाला. एक चेंडूचा खेळ आहे, लक्षात घ्या. एक चेंडू आहे, कारण लक्षात घ्या पहिल्या 2 चेंडूवर 2 सिंगल आले, एक डॉट झाला तो रनआउटच्या स्वरूपात, तदनंतर विकेट.
तर यस यावेळेला मात्र आपण पाहतोय गुणलेखकाकडून मिस्टेक होते. तर 55 धावा आणि 56 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. तर या पण लॉट्स या ठिकाणी रिसिव्ह केले जातील. लॉट्स टाकले जात आहेत. सामने 4 षटकांचे राहतील दुसऱ्या सेकंड राऊंडचे सामने. धन्यवाद राजेश. तरी आपण लॉट्स या ठिकाणी टाकले जात आहेत. एनसीसी सफाळे या संघाला बाय मिळाले. सबसे प्यारी दुनियादारी रॉकी ग्रुप की यारी. सबसे प्यारी दुनियादारी रॉकी ग्रुप की यारी. सबसे प्यारी दुनियादारी रॉकी ग्रुप की यारी. जीवा भावाची दुनिया सारी है सबसे है न्यारी. जीवा भावाची दुनिया सारी है सबसे है न्यारी. एकच भारी संकट तारी रॉकी ग्रुपची यारी. एकच भारी संकट तारी रॉकी ग्रुपची यारी. सबसे प्यारी दुनियादारी रॉकी ग्रुपची यारी. सबसे प्यारी दुनियादारी. थँक्यू. वेलकम बॅक. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दोन संघांमध्ये आपण पाहू शकतायत साई केवा रोड सेकंड इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 56 धावांचं लक्ष घेऊन उतरेल. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून खेळावं लागेल या धावा जर अचीव करायच्या असतील तर. कारण 5 षटकांमध्ये 56 धावा होऊ शकतील. मी करेन आत्मविश्वास. प्रथम फलंदाजी करताना आई आशापुरी एडव्हान्स संघाने खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळलं गेला. 55 धावा फलकावर. यश चौधरी मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. छोटा पॅक बडा धमाका. तर 5 षटक 56 धावा विजयासाठी लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी साई केवा रोड हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. तर एका साईडला आशापुरी एडव्हान्स संघाने प्रथम फलंदाजी केली. 55 धावा फलकावर लगावल्या ज्यामध्ये रोहन गावड आणि मितेश तरेची चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली होती. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. शैलेशजी वेडगा ते आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत आणि त्यांनी मात्र खूप सुंदर यावेळेला मात्र आपण पाहतोय कमेंट पाहायला मिळते. त्यांच्या माध्यमातून रॉकी ग्रुपला सुद्धा हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचं मनपूर्वक शैलेशजी वेडगा साहेब आपलं हार्दिक स्वागत आणि धन्यवाद. रॉकी ग्रुप चषक 2022चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. स्टार्ट ऑफ द मॅच कुमार महाले एका साईडला 56 धावांचं लक्ष घेऊन उतरले. 2 फलंदाज मितेश गोलंदाजी मार्कवर चैतन्य नॉन स्ट्राईक एंडला. खूप चांगली हाईट आपल्याला पाहायला मिळते. पर्सनॅलिटी सुपर. परंतु आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये चैतन्यला. पाहायचं कुमार महाले. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी. पहिला चेंडू पाहिला न्याळला खूपच बाहेर होता आणि मितेश तरेचं मात्र वाईट पासून सुरुवात यावेळेला पाहायला मिळते. एका साईडला आपण पाहू शकतायत
चांगलं क्रिकेट जावेद खान अर्थात जावेद सर सिलिम मिडॉनला आपल्याला पाहायला मिळतं. एक चांगलं व्यक्तिमत्व आणि नेहमीच चांगलं कॉम्प्लिमेंट त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचतं. त्यांचं खूप खूप धन्यवाद. ऑफ साईडला हा झेल खूप महत्वपूर्ण आणि जतीन कोणतीही चुकी करत नाहीये. गुड कॅच, फलंदाज बाद, पहिला धक्का या वेळेला खूप मोठ्या स्वरूपात पाहायला मिळतोय. गॉन. थँक्यू वेलकम बॅक. एक चेंडूचा एकंदरीत खेळ झालाय. मितेश एक विकेट टेकिंग गोलंदाज एडव्हान्स संघाला लाभलेला अनमोल रत्न आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पहिल्या चेंडूवर या ठिकाणी आपण पाहू शकतायत फलंदाज बॅक टू द डगआउट मध्ये येत असताना कुमारवर आज खरी मदार होती. परंतु यावेळेला आपण पाहू शकतायत 29 चेंडू आणि 55 धावा. कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते तर कधी मोठी धावसंख्या क्रिकेटमध्ये छोटी वाटू लागते. हे आपण सातत्याने पाहिलंय. मितेश तरे अप्रतिम सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र या वेळेला वळवण्याचा प्रयत्न केला गेला होता. परंतु फलंदाज अक्षयने काय जबरदस्त कमालीचं प्रदर्शन दाखवलं. ऑन साईडला लॉंग ऑनला काय चेंडू रोखला गेला. त्या 6 धावा मात्र कुठेतरी महत्वपूर्ण रोखण्यात यश मिळवलं. मितेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी. काय सेन्सेशनल गोलंदाजी केली जाते. अगदी मात्र रनअप जर आपण पाहिला तर शांत माइंडने येतोय. सायलेंट मोडवर जसं असतो ना आपला मोबाईल त्याच पद्धतीने मात्र यावेळेला सायलेंट मोडवर ठेवून मात्र गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. हळूहळू मात्र यावेळेला येतो आणि आपल्या खांद्याच्या जोरावर एफर्ट या ठिकाणी घेत असताना पाहायला मिळते. पहा त्याचं रनअप स्लोवर 1 आणि तदनंतर मात्र यावेळेला आपण पाहतो एफर्ट खांद्याच्या जोरावर घेत असताना सरळ बॅटने खेळला गेलाय. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. 1 बाउन्सने चौकार. अगदी गजराज त्या ठिकाणी उभा असताना आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्या जवळून चेंडू निघून जातोय. 4 धावा. गुड शॉट. वेलकम बाउंड्री. चौकार येतोय आणि चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 5. 1 गडी बाद. 4 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. सुंदर फटका अक्षयच्या बॅटमधून येत असताना साई केळवारोड हा संघ फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो. सेकंड इनिंग मध्ये ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडू मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत. मितेश डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न रिस्क घेतली होती. जावेद सर सांगतायत अगोदर तुम्हाला फेकायचं होतं, जोखीम पत्करायची होती, परंतु जोखीम पत्कारली नाही आणि थोडासा उशीर करतो यावेळेला फेकी करण्यासाठी. 1 धाव येते चिकी सिंगलच्या माध्यमातून अक्षयच्या बॅटमधून आणि साई केवारोड हा संघ जाऊन पोहोचते फलकावर. 6 धावा 1 गडी बाद अशी स्थिती आपण पाहू शकतायत. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं बंधन आहे अनिवार्य आपल्याला पाहायला मिळतं. एका साईडला जर आपण पाहिलं तर चैतन्य काही जबरदस्त हाईट आपल्याला पाहायला मिळते. मुसाफिर खोटेची आठवण येईल अशा प्रकारची त्याची पर्सनॅलिटी पाहायला मिळते. शिवम दुबेची आठवण येईल अशा प्रकारची पर्सनॅलिटी पाहायला मिळते. जस्टिन केमची आठवण येईल अशा प्रकारची दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. अप्रतिम हाईट यावेळेला पाहायला मिळते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर अप्रतिम. ऑन साइडला फ्लिकचा फटका युवराज सिंग ची आठवण करून देणारा फटका पाहायला मिळतोय. सरळ 6 धावा चैतन्याच्या बॅटमधून एक उत्तुंग फटका. 6 धावा येत आहेत. गुड शॉट. थँक्यू डिझे. चला नो मीटिंग नो टाइम. प्लीज डोंट वेस्ट द टाइम. धन्यवाद राजेश. 12 धावा फलकावर 1 गडी बाद 1 षटक या वेळेला कंप्लीट झालंय. चेंडू आहे तुमच्याकडे 24 आणि 44 धावा साई केवा रोड या संघाला विजयासाठी. चला जास्तीत जास्त वेळ दौडू नका प्लीज. टीम मीटिंग जास्तीत जास्त करू नका. वेळ दौडू नका प्लीज. डोंट वेस्ट द टाइम.
तर पहिलं षटक 12 धावा. आता मात्र गोलंदाजी मार्कवर कोणता गोलंदाजाला मात्र या ठिकाणी आणलं जाईल. वेळ होती ती वेळ झालेली आहे, लक्षात घ्या प्लीज. आपण लगेच क्षेत्रक्षण सजून घ्यायचंय. सुंदर अशा वातावरणात समोरच आपण गेट आपल्याला पाहायला मिळतो. रेशमी फॅशन स्टँड आपण पाहू शकतात. महिला कक्ष अगदी मधोमध गेटवे ऑफ इंडियाची आठवण येईल असं भारताचं प्रवेशद्वार ज्याप्रमाणे पाहायला मिळतं. 1913 मध्ये पंच राजा जॉर्ज आणि राणी मेरी हिच्या माध्यमातून आपण पाहिलं ब्रिटिश पूर्व स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ते उभारलं गेलं होतं. त्याच्याच बाजूला ताज हॉटेल आपल्याला पाहायला मिळतं. 26/11चा हल्ला कोण विसरेल, मात्र अंगाला शहारे येतात अशा प्रकारचं मात्र 26/11 हे नाव मात्र हे आपण अंक पाहिल्यानंतर. चला वेळ दवडू नका प्लीज, थोडीशी घाई करा, वेळ दवडला जातोय. अन्यथा पंच वॉर्न करतील आणि सेकंड टाइम तुम्हाला पॅनलाइजला सामोरे जावं लागेल. आणि पॅनलाइज हा शब्द कोणालाच आवडत नाही. धावांची गती जर आपण पाहिली तर 12 धावा, एक गडी बाद झालाय. एक षटकाचा खेळ अखेरीस 24 चेंडू आहेत आणि 24 चेंडू मध्ये जर आपण पाहिलं तर 44 धावा. गौतम पाटील हे मात्र मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. खूप जण मात्र जवळजवळ 1000च्या वरती श्रोते या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं रॉकी ग्रुपच्या वतीने धन्यवाद. अक्षय यावेळेला खेळण्याचा प्रयत्न, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. रोहन गावड यांच्या हातामध्ये चेंडू मात्र यावेळेला विसावला गेलाय. तत्पूर्वी धावांची गती स्थिरावली गेली. धावसंख्या 12 धावा, 1.1 चेंडूचा खेळ झालाय. साई केवारोड प्रथम फलंदाजी करताना आई आशापुरी एडव्हान्स संघाने 55 धावा फलकावर लगावल्या. एक मोठी पार्टनरशिप रोहन गावड आणि मितेश तरीच्या मध्ये पाहायला मिळाली. ऑन साइडला आखूट टप्प्याचा चेंडू सरळ भिरकावून दिला गेलाय. फ्लॅट 6, जबरदस्त अप्रतिम फटका पाहायला मिळाला. 6 धावा, 319वा षटकार या स्पर्धेतला. तुझी माझी जमल जोरी माझी आगरी राजा रे, तुझी माझी जमल जोरी माझी आगरी राजा रे. जतीनच्या गोलंदाजीवर यावेळेला आपण पाहतोय अखूट टप्प्याचा चेंडू होता आणि अशाच प्रकारच्या चेंडूची मात्र प्रतीक्षा करत असतात फलंदाज. कधी अखूट टप्प्याचा चेंडू येईल, कधी ओव्हरपिच चेंडू येईल, कधी फुलटॉस चेंडू येईल. आणि अशा प्रकारचे चेंडू जेव्हा येतात ना तेव्हा मात्र स्पेशल बनतात फलंदाजांसाठी. धावांची गती जर आपण पाहिली तर 18 धावा, एक गडी बाद, 22 चेंडू, 38 धावा. साई केवारोड या संघाला विजयासाठी. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेला. ऑन साइडला जबरदस्त त्या रडार मध्ये चेंडू आला आणि सरळ चेंडूला भिरकावून दिलं गेलं. 6 धावन करता गुड शॉट बाय अक्षय. थँक्यू डीजे. निडर मनाने फलंदाजी केली जाते. साई केवारोड संघ जाऊन पोहोचतो या षटकाराच्या मदतीने. 24 धावा. अक्षयच्या बॅटमधून 7 चेंडूमध्ये 17 धावा येत आहेत, तर 1 चेंडूमध्ये 6 धावा चैतन्यच्या बॅटमधून. चैतन्य मात्र आपल्या पार्टनरचा मन मुराद आनंद घेताना पाहायला मिळतो. जेव्हा सचिन रमेश तेंडुलकर यांनी सांगितलं होतं वीरेंद्र सेहवाग जेव्हा फलंदाजी करायचं ना त्यावेळेला मी सिंगल काढून मात्र नॉन स्ट्राईक एंडला जायचो आणि त्याची फलंदाजी मन मुराद आनंद घ्यायचो. पंचांकडे दाद, वाईटचा इशारा, दबाव आणला होता. नितेश कदम पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतात. ही अपील केली गेली होती जेणेकरून मात्र हा चेंडू वाईट मात्र फेर दिला जाईल, परंतु यावेळेला नितेश कदम यांच्यावर कोणताही इफेक्ट नाहीये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 25, लॉस ऑफ 1 विकेट. चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड. ऑफ साइडला फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरून खेळला गेला. तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळतोय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावन करता आई एकविरा माऊली ग्रुप विळंगी आणि शुभम पाध्ये स्टँडच्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी. यस, इट इज अ 4 रन. थँक्यू डिझाईन. धावसंख्या 29 धावा, एक गडी बाद. साई केवारोड काय जबरदस्त आक्रमकतेचा सितारा अर्थातच अक्षय त्या ठिकाणी सुपर बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट बॅटिंग. ऑन साइडला फटका चांगला आहे. यावेळेला मात्र सरळ बॅटने खेळला गेलाय. चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी एक धाव आणि दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण केली जाईल का पाहायचं आहे. बॅकअप चांगला मिळाला. 2 धावा येत आहेत.
पूर्णपणे बॉडी लँग्वेज आता मात्र निगेटिव्ह पाहायला मिळते, कारण धावा खोऱ्याने जेव्हा वाहतात ना त्यावेळेला अगेन्स्ट टीमचा मनोबल जे आहे ते मात्र यावेळेला खचलं जातं. धावसंख्या जाऊन पोहोचते 31 रन. साई केवा रोड या संघाची 9 चेंडूमध्ये 23 धावा अक्षयच्या बॅटमधून येत आहेत, तर 1 चेंडू 6 धावा. चैतन्य आतापर्यंत स्ट्राईक एंडला येत नाहीये. 1.5 चेंडूचा खेळ झालाय. 56 धावांचा पाठलाग करताना 19 चेंडू 25 धावा. इथे जर विकेट खूप महत्वाची भूमिका असेल. जतीनने जर विकेट मिळवली तर कदाचित सामन्यामध्ये येण्याचे चान्सेस आहेत, परंतु साई केवा रोड या संघाकडे मोठी फळी आहे. फलंदाजी करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हा झेल खूप महत्वपूर्ण असेल आणि सुंदररित्या मात्र जजमेंटने झेल टिपला गेला. फलंदाज या ठिकाणी बाद होताना विकेट फॅक्टर खूप महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळते. 18 चेंडू आणि 25 धावा. अजून सुद्धा मात्र मैदानाच्या आतमध्ये सामना यावेळेला रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल का? म्हणूनच म्हणतात ना, हिमतीने हरा, परंतु क्रिकेटच्या मैदानात हिम्मत कधीच हरू नका, कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने रस्त्यामध्ये आजपर्यंत कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. 18 चेंडू 25 धावा. व्हॉट अ मॅच. घेऊया एक छोटासा ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तुझ्यासाठी बायगो चप्पल झिजवीन पोरी, दिलवाला नवरा शोधीन तुला तुझ्यासाठी. 18 चेंडू 25 धावा. चला, यानंतर होणारा सामना अर्ना 11 केळवा आणि चटाळे दोन्ही संघाचे कर्णधार. या अर्ना 11 केळवा आणि चटाळे हे दोन संघाचे कर्णधार आपण टॉस करण्यासाठी या क्विकली यायचंय आणि सामने 4 षटकांचे राहतील. सेकंड राऊंडचे लक्षात घ्यायचंय. 31 धावा, 18 चेंडू आणि 25 धावा. जे घर बसल्या मात्र मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून. पाटील नेटवर्क खूप चांगल्या प्रकारचं क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळते. पूर्ण महाराष्ट्राला पाटील नेटवर्कची क्लॅरिटी खूप पसंत झाले, कारण त्यांनी क्वांटिटीपेक्षा क्वालिटी जपले आणि खूप चांगल्या स्पर्धा मात्र ते कव्हर करत असतात. हे आपण सातत्याने पाहिलंय. जवारमध्ये सुद्धा स्पर्धा सुरू आहे आणि तिथे सुद्धा कव्हर करत असताना आपण पाहतोय सेकंड सेटअप. धावसंख्या 31 धावा, 2 गडी बाद, 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. चैतन्य एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅट्समन म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, मितेश तरे. अवला मात्र वेगाने चेंडू होता, बॅटला ब्रश करून चेंडू निघून जातोय. 4 धावांकरता लॉंग स्टॉप. रिझनला 4 धावा. डीजे राकेश इन द मिक्स. थँक्यू. वेलकम बॅक. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते फलकावर. एकंदरीत 35. वाईटचा इशारा येतोय. प्रेशराइज गोलंदाज होत असताना आपल्याला लगेच क्विकली पाहायला मिळतात. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते 36 रन 36 धावा या फलकावर पाहायला मिळतात. धावांची गती 36 धावा, 36 रन 36 धावा, 2 गडी बाद. पुन्हा एकदा गोलंदाज. विजयासाठी अजून सुद्धा 20 धावांचं लक्ष साई केवा रोड या संघाला डेड बॉल पंच घोषित करत असताना डाव्या साईडला मधुकरजी किनी या मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेत. क्रिकेट दर्दी आहेत. वेलकम. विराथांवरून खास करून मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झाले, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अप्रतिम गुड डिलिव्हरी. आतमध्ये येणारा चेंडू समजला नाही आणि सरळ यष्ट्यांचा वेध घेत फलंदाज मात्र यावेळेला चैतन्याच्या खेळीला पूर्ण विराम. चैतन्य गॉन.
थँक्यू डीजे, थँक्यू. जेके स्पोर्ट्स निलेश जाधव भाताने, थँक्यू डीजे. धावांची गती 36 धावा, 16 चेंडू आणि 20 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित झालेले आहेत. दिनेश किनी यांना विनंती करेन आपण टॉस बॉक्स मध्ये प्रेझेंट व्हायचंय. यावेळेला मात्र हा झेल सुटतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड लागली जाते ते एकंदरीत जाऊन पोहोचते फलकावर 38 धावा. 38 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 38 धावा फलकावर पाहायला मिळतात. 3 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. 2.3 चेंडूचा खेळ झालाय. उजव्या हाताने ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र दिशा देण्याचं काम केलंय. एकदा वर्जित केली जाईल. दिवेश मात्र थोडासा बॅकफुटला गेलाय. आज प्रदर्शन त्याचं मात्र जे पाहिजे तसं नाहीये आजच्या दिवसामध्ये. धावसंख्या जर आपण पाहिली तर 39 धावा. चेंडू आहेत 14 आणि 14 चेंडू मध्ये 17 धावा. साई केळवा रोड या संघाला विजयासाठी प्रथम फलंदाजी केली आई आशापुरी एडव्हान्स संघाने आणि 55 धावा फलकावर लगावल्या. त्याच्या प्रत्युत्तरात आतापर्यंत 39 धावा. साई केळवा रोड संघ 17 धावांचं लक्ष असेल. प्रतीक यावेळेला आपण पाहतोय स्वतःच पंच बनत आहेत. यावेळेला आपण पाहतो की काळ एक असा होता की मात्र फक्त गोलंदाज अपील करायचे. परंतु काळ असा बदललाय. कुठे कुठे मनाला कधी कधी खंत वाटते की पंचांकडे अपील मात्र फलंदाज सुद्धा करतायत. हे चुकीचं आहे. हॅबिट होतं. आपण एक चांगले खेळाडू आहात. तर या आपण जाऊया दिनेश किनी यांच्याकडे. या षटकानंतर उजव्या हाताने पुन्हा एकदा 13 चेंडू 17 धावा. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. कॉन्सन्ट्रेशन खचलं प्रतीकचं. डोक्यावर हात देतोय की विकेट खूप महत्वाची होती माझी, परंतु इथे कमबॅक करण्याचे चान्सेस. मितेश तरेने विकेट फॅक्टर. 39 धावा लक्षात असू द्या. चेंडू आहेत 12 आणि 12 चेंडू मध्ये 17 धावा. साई केवा रोड या संघाला विजयासाठी पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. तत्पूर्वी आपण जाऊया दिनेश किनी यांच्याकडे. हॅलो. तर टॉस केला जातोय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना अर्ना 11 केळवे रोड वर्सेस चटाले या दोन संघादरम्यान उद्देश पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. रॉकी म्हणून कॉल दिला गेलाय. आरजे येतोय. टॉस जिंकला आहे आपण पाहिलं तर अर्ना 11 केळवे रोड संघाने. निर्णय काय असेल? चटाले संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम आम्ही क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. तर नक्कीच आपण पाहतोय सामना चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. टॉस झालेला आहे. चटाले संघ वॉन द टॉस and they decide to ball first. Over to commentary box, Mr. Pramodji Shedge. धन्यवाद. तर 3 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाला आणि 39 धावा या फलकावर. 13 ची सरासरी. 12 चेंडू आणि 17 धावा. इथून सामना बॅलन्सिंग आहे. जेके स्पोर्ट्स भाताने निलेश जाधव यांच्याकडून मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत या स्पर्धेला. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक लेफ्ट आर्म गोल्डन इरा म्हणून भाताणे संघाकडून पाहायला मिळतो. सुभाष कासार. जय महाराष्ट्र भाताणे संकेत 11 का जो आपण पाहतोय भाताणे. सलीम शेख असतील, वैभव जाधव असतील, तदनंतर सुभाषजी कासार मेन स्पॉन्सर, प्रणय कासार आणि त्यांची संपूर्ण टीम. विशाल भोईर असतील, कृपेश जाधव भाताणेचे, रुपेश पागी ही संपूर्ण टीम. जयदीप कासार असतील, महेश कासार असतील, अमोल कासार असतील. ही मात्र जी टीम आहे त्यांच्याकडून शुभेच्छा आल्यात या स्पर्धेला. त्यांचं खूप खूप धन्यवाद. 12 चेंडू आणि 17 धावा. 39 धावा फलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. साईडला उमेश आमच्या ऑन स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. मॅन ऑफ द मॅच त्यांना मिळवली. 5 चेंडू मध्ये 20 धावा. काय जबरदस्त स्ट्राईक रेट. आता मात्र या सामन्याकडे वळणार आहोत. 12 चेंडू 17 धावा. साई केवा रोड या संघाला मुकेश हा फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. तर गोलंदाज आहे रितेश. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. बॅकवर्ड स्क्युअर लेगला चेंडू मात्र वळतोय. तत्पूर्वी 1 धाव. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि मुकेशच्या बॅट मधून येत आहेत 2 धावा. साई केवा रोड संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. तो एकंदरीत 41 च्या घरामध्ये. 41 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 11 चेंडू आणि 15 धावा. 11 चेंडू 15 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता दोन संघांमध्ये.
हलक्याशा हाताने चेंडू बराच वेळ हवेत होता, मात्र गली रिझन मध्ये खेळला गेलाय. तत्पूर्वी एक धाव वर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. एकंदरीत 42 धावा. चेंडू आहेत तुमच्याकडे 10 आणि 10 चेंडू मध्ये 14 धावा. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. मनोजी पाटील जे समालोचक आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा मात्र शुभेच्छा या स्पर्धेला आलेल्या आहेत बारडोलीवरून. त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद. जे आगरी प्रीमियर लीग मध्ये सातत्याने आमच्या समवेत 5व्या वर्षात समालोचन करताना पाहायला मिळतात, त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. 10 चेंडू 14 धावा. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन. सिद्धेशला हा मात्र चेंडू समजला नाही. टप्पा पडल्यानंतर थोडासा फ्लायटेड चेंडू पाहायला मिळाला. 9 चेंडू आणि विजयासाठी 14 धावा. काय जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ मातब्बर, कारण कोणत्याही संघाला कमी लेखून चालत नाही. आपण सातत्याने पाहिले न्यूझीलंड आणि बांगलादेश काय जबरदस्त 2444वी टेस्ट मॅच बांगलादेशच्या नावावर गेली. मोठा फटका ऑफ साइडला यावर आपण पाहू शकताय. गॅप मध्ये जितू मात्र चेंडूला फील्ड करतोय. तत्पूर्वी एकाच रुळावर 2 गाड्या आणि सिद्धेश मात्र यावर आपण पाहतोय पलटत नाहीये. आणि तत्पूर्वी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. ते एकंदरीत 43 रन्स, 43 धावा. शीतलचे हळदीला गोलागे मुरतला कारवीचा कांदा. शीतलचे हल्दीला गोलागे मुरतला कारवीचा कांदा. शीतलचे हल्दीला गोलागे मुरतला कारवीचा कांदा. त्याला काय बांधीला गो, बांधीला आंब्याचा डाला. त्याला काय बांधीला गो, बांधीला आंब्याचा डाला. त्याला काय बांधीला गो. थँक्यू. तर 8 चेंडू आणि 13 धावा. काय जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. गौरव तरे यांच्याकडून मात्र आई आशापुरी एडवन या संघ हा संघ जर विजयी ठरतोय तर गौरव तरे बाळूभाई यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. त्रेचाळीस धावा. 3.4 चेंडूचा खेळ झालाय. 8 चेंडू आणि विजयासाठी 13 धावा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय दोन संघांमध्ये. एक कडवी लढत, कडवा संघर्ष. साई केवा रोड संघ फलंदाजी करताना संघर्ष करतोय. ऑन साइडला स्लॉक स्वीपचा फटका जावेद खानच्या जस्ट जवळून चेंडू मात्र स्पर्श होऊन निघून जातोय. 4 धावांकरता निर्णायक क्षणाला निर्णायक चौकार. गुड शॉट. 4 धावा. शीतल नवरीला नरुहीन चावलाच्या बांधा मुंडावल्या. शीतल नवरीला रुईन चावलाच्या बांधा मुंडावल्या. शीतल नवरीला. थँक्यू. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 47. चेंडू आहेत 7 चेंडू मध्ये 9 धावा. अप्रतिम कमबॅक कसं करावं हे मात्र यावेळेला दाखवून दिलं रितेशने. आता चेंडू आहे तुमच्याकडे 6 आणि 6 चेंडू मध्ये 9 धावा. सामना बॅलन्सिंग आहे. मी म्हटलं होतं कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते तर कधी मोठी धावसंख्या क्रिकेटमध्ये छोटी वाटू लागते. हे क्रिकेटचं समीकरण सातत्याने बदलत असतं. कधी या बाजूने झुकेल तर कधी त्या बाजूने झुकेल. कधी हा संघ विजय होईल तर कधी दुसऱ्या स्पर्धेमध्ये हा संघ विनर होईल. हे आपण सातत्याने पाहतो. हे चक्रव्यूह आहे आणि या वेळेला मात्र चक्रव्यूहामध्ये आपण संघर्ष ठेवणं, संघर्ष करणं हे आपल्या हातामध्ये असतं. आता मात्र यावेळेला आपण पाहतो 47 धावा, 6 चेंडू 9 धावा. साई केवा रोड या संघाला विजयासाठी आपण पाहू शकतायत. एक जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना साई केवा रोड संघ थोडासा यावेळेला मात्र बॅकफुटला येत असताना पाहायला मिळतोय, परंतु क्रिकेट आहे. सहा चेंडू आणि 9 धावा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. काय रंगतदार स्थितीमध्ये सामना पाहायला मिळतोय. जीत हमेशा उसकी होती है दोस्तों जिसमें जीतने का जज्बा होता है. 6 चेंडू 9 धावा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. रोहन गावड गोलंदाजी मार्कवर सामना करेल मुकेश. शॉर्ट प्लेन चेंडू होता, व्यवस्थित खेळू शकले नाहीत. हा झेल होऊ शकेल का, परंतु झेल सुटतोय आणि यावेळेला 2 धावा येत आहेत. पहा हा झेल किती महागडा ठरेल.
येणारी वेळ दर्शवेल. कदाचित एका क्षणाला हा झील सुटलेला नाहीये, तर कदाचित एका क्षणाला मॅच सुद्धा सुटलेली आहे. परंतु रोहन गावड जिद्दीने गोलंदाजी करतील. एका साईडला 5 चेंडू आणि विजयासाठी 7 धावा. तर मुकेशला जीवनदान मिळालंय. जेव्हा जेव्हा जीवनदान मिळालंय प्रत्येक फलंदाजाला हे आपण सातत्याने पाहिलंय. सुंदर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये या क्रीडा नगरीमध्ये आमचे लाडके मायबाप प्रेक्षक वर्ग वळालेत. रॉकी ग्रुप चषक 2022चा हा शानदार क्रिकेटचा सोहळा साई केवा रोड हा संघ मात्र यावेळेला आपण पाहतोय फलंदाजी करतोय. यावेळेला पहिला आतमध्ये येणारा चेंडू होता. जावेद सर त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाईल. मात्र एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावा लागेल. चेंडू आहेत 4 आणि 4 चेंडू मध्ये 6 धावा. काही जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि 6 धावा. व्हॉट अ मॅच, सुपर मॅच पाहायला मिळतोय. दोन संघांमध्ये कडवी लढत, कडवा संघर्ष, चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध. 4 चेंडू आणि 6 धावा. साई केवा रोड संघ संघर्ष करतोय आणि संघर्षातूनच तुम्हाला जिद्दीने तोंड द्यावं लागतं. यावेळेला मात्र त्याला समोर जावं लागतं आणि ही नुसतीच मात्र यावेळेला आपण पाहतो की संघर्ष करण्याची जिद्द त्यांच्यामध्येच असते की जे लढू शकतात. आणि यावेळेला आपण पाहतो 3 चेंडू आणि 6 धावा. रोहन गावड एक ऍज अ बॉलर, ऍज अ बॅट्समन, ऍज अ विकेट किपर, ऍज अ बॅट्समन या चारही फॉर्मॅट मध्ये मात्र अव्वल दर्जाचं काम करताना पाहायला मिळतात. आता मात्र 3 चेंडू आणि 6 धावा. चेसिंग कंपल्सरी आहे हे लक्षात ठेवा. आता हृदयाची स्पंदने वाढली असतील. यावेळेला डगआउट मध्ये नखे कुरतडली जात आहेत, फेऱ्या मारतायत, कमरेवर हात देत आहेत, डोक्यावर हात देत आहेत आणि हृदयाचे ठोके वाढले जात आहेत. हे क्रिकेट आहे. 3 चेंडू 6 धावा. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुपर. यावेळेला आपण पाहतोय मात्र मितेश तरे धावतायत आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकतायत. बॅक टू द डगआउट मिस्टर कौशिक यावेळेला आपण पाहू शकतायत तंबूच्या आसऱ्याला परतला गेलाय. 2 चेंडू आणि विजयासाठी 6 धावा. रॉकी ग्रुप परिवारातील उत्तेश पाटील यांचा वाढदिवस पाहायला मिळतोय आणि आमच्या व्यासपीठावर आहेत. प्रवीण भोईर यांच्याशी बातचीत करत असताना राजेश पाटील यांचे बंधू आहेत आणि उत्तेश पाटील यांच्या शुभ हस्ते सुद्धा टॉस आपल्याला पाहायला मिळाला. संदीप मोहिते यांनी मात्र शुभेच्छा दिल्या. दोन्ही संघांना मात्र छान क्रिकेट सुरू आहे. थँक्यू संदीप मोहिते माकुनसार. 50 धावा, 2 चेंडू 6 धावा. तसेच आज भाताणे गावातील कौशिक जाधव एक चांगले आर्टिस्ट पाहायला मिळतात. खूप कलाकार चांगल्या प्रकारचा आहे आणि कलाकार मात्र वेगवेगळ्या पेंटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. कौशिक जाधव हे मात्र एक चांगले खेळाडू सुद्धा आहेत. कौशिक जाधव आपणा सुद्धा वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा असतील. जय महाराष्ट्र मित्रमंडळ भाताणे, संकेत 11 भाताणे कडून आणि आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ कडून. यावेळेला मात्र आपण पाहतोय जबरदस्त अप्रतिम एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात फलंदाज फसतायत. 1 चेंडू आणि 6 धावा. व्हॉट अ मॅच. पहा सामना होता कुठे, आला कुठे. याला म्हणतात क्रिकेट. शेवटचा चेंडू पडेपर्यंत भविष्यवाणी देणं म्हणजे मूर्खपणाची गोष्ट. थँक्यू. 50 धावा फलकावर. 1 चेंडू आणि 6 धावा. जावेद मियादाद आणि चेतन शर्मा हीच खूप फेम झाली जोडी, हे आपण सातत्याने पाहिलंय. तर 1 चेंडू 6 धावा जर विन होतोय तर गौरव तरे बाळूभाई यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आई आशापुरी एडवन या संघाला. जबरदस्त सामना मित्रांनो. हा सामना जर आवडला असेल मनापासून तर जोरदार टाळ्या होऊ द्या. या दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा देऊया. अप्रतिम सामना. 1 चेंडू 6 धावा. व्हॉट अ मॅच. चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी, स्टँडर्ड. 1 चेंडू आणि 6 धावा. फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये आतिश. आतिशबाजी करेल का रोहन गावड. एका साईडला आपण पाहतोय काय जिद्दीने गोलंदाजी केले. संघर्ष आणि संघर्षातून मार्ग मोकळा करताना पाहायला मिळेल का. आणि यस यावेळेला आपण पाहतोय कॉटन बोल्ड आणि यावेळेला आपण पाहू शकतात काय जबरदस्त गोलंदाजी केली आणि अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण. याला म्हणतात जिद्द, चिकाटी, कसब, कला, कौशल्य, मानस, मनसुबा, हेतू, उद्देश
आणि सर्व श्रेय जाईल यावेळेला रोहन गावडला. काय जबरदस्त अप्रतिम. आई आशापुरी एडव्हान्स संघ यावेळेला 1000 रुपये गौरव तरे बाळूभाई यांच्याकडून मात्र या संघाला मिळेल. तर रोहन गावड मॅन ऑफ द मॅच यावेळेला आपण पाहू शकतील. जबरदस्त अप्रतिम यावेळेला आपण पाहू शकतायत. या आपण ऐकूया एक सुमधुर संगीत. की दिलदार यारो की रॉयल एंट्री पे आला ग्रुप रॉयल एंट्री पे आला.